गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सकाळचा ब्लॉग तुम्ही शूट केला आहे. हे बघा दिवसाची सुरुवात अशी झाली. शार्वी इथे उठलेली आहे. एवढा सगळा बेडवर पसारा केलेला आहे. ही बघा शार्वीची डॉल आहे. आमच्या शार्वीची काय आहे, डॉल आहे. त्या शार्वीतनी त्या डॉलचे डोळे सुद्धा ठेवले नाहीत, सगळे डोळे काढून ठेवले. आजकालच्या मुलांना खेळण्यापेक्षा मोडण्यात जास्त इंटरेस्ट असतो. ही आहे शार्वीची डॉल, हा आहे शार्वीचा टेडी बेअर आणि ही आहे आमची शार्वी. खूप मस्ती करते बाबा, खूप मस्ती करते. टाटा शार्वी, बोला टाटा. हे बघा असं सगळं पसारा करून ठेवला शार्वीने. आता 2 मिनिटात आपण हा बेड क्लीन करून घेऊया. शार्वी ना खूप पसार करते, खूप. चैतन्य शाळेत गेलेला आहे. शाळेतून आल्यावर त्याला स्वयंपाक करायला लागेल. सकाळी गव्हाची भाजी, बटाट्याची भाजी ही केलेली आहे. आता राहिलेला स्वयंपाक आता करून घ्यायचा आहे. बघा 5 मिनिटांमध्ये आपला बेड व्यवस्थित आवरून क्लीन झालेला आहे. शार्वीचा सगळा जो पसारा केला होता तो मी तिथे उचलून ठेवलाय आणि शार्वीला इकडे खेळायला बसवले. सगळी खेळणी शार्वीच मी तिला समोर बसवून दिले. असा पसारा करून तिला खेळायला द्यावं लागतं, तरच ती शांतपणे खेळते. तर आता आपण राहिलेली आपली कामं आवरून घेऊया. बेड तर क्लीन झालेला आहे. आता शार्वी ते खेळते. ओट्यावर जी काही भांडी होती ती आपण सगळी बेसिनमध्ये घासायला ठेवलेली आहे. आपला गॅस ओटा तर क्लीन झाला आहे. बघा शार्वी आली. एकही काम व्यवस्थित वेळेवर करून देत नाही. कुठे गेलं की लगेच मागे मागे येते. तुम्हाला YouTube फॅमिलीला एक गोष्ट दाखवायची. सध्या मिशोवर खूप सेल चालू आहे. त्याच्यात त्या मिशोच्या सेलमधून मी शार्वीसाठी एक फ्रॉक ऑर्डर केलाय, ड्रेस ऑर्डर केला. तुम्हाला बेड तर क्लीन केला रे बाबा, आपण शार्वीने हा एवढा मोठा पसारा काढून ठेवलाय. तुमची मुलं असंच पसारा करतात का घरी? त्या लहान मुलांना हँडल करणं खरंच मुश्किल आहे. एक कामावरून यावर दुसरी कामं समोर हजर असतात. शार्वीची नुकतीच आंघोळ आटपलेली आहे. हे बॉडी लोशन मी शार्वीसाठी लावते, हिमालयाचं, थंडीत, जेणेकरून त्यांची स्किन सॉफ्ट राहायला पाहिजे. दादासुद्धा शाळेतनं आलेला आहे. एवढ्याच चैतन्य शाळेतनं आलेला आहे. बॅग काढ, हातपाय धुत. येता येता आईस्क्रीम खातोस. चैतन्य पण शाळेतून आलेला आहे. आता दुपारच्या जेवणात काय करायचं हा मोठा प्रश्न. तर आपल्या सकाळी केलेल्या पोळ्या फ्लावरची भाजी आहे. आता आपण पिठलं करूया. पिठलं पण म्हणू शकता, बेसन म्हणतं, कोण झुणका म्हणतं. तर त्यासाठी लागणार साहित्य काय आहे, हे बेसन पीठ घेतलेलं आहे. ही कांदा, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी घालून. तेल अजून तापलं नाहीये. तेल गरम होते कढईमध्ये. तेलामध्ये आपण मोहरी घातली, जिरं घालून घेऊया. मोहरी, जिरं छान व्यवस्थित तडतडलं. त्याच्यात आपण कढीपत्ता आहे तो घालूया. कढीपत्ता हे लोखंडाच्या कढईमध्ये आपण पिठलं करतोय. पिठलं झुणका मस्त लोखंडाच्या कढईमध्ये केलं खूप छान लागतं. लोखंडाच्या कढई घातली, त्याच्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहोत. लसूण घातल्यानंतर मिरच्या, हिरव्या मिरच्या, मग कांदा या सगळं ॲड करून घेऊया. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन करायचं आणि हे बेसन याच्यात हळद घालून घेऊया. पाणी मिक्स करूया. आपण याच्यावर बेसन घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी करूया. इकडे कांदा घातलेला आहे. गोल्डन झाला कांदा. कांदा गोल्डन ब्राऊन होण्यासाठी थोडंसं मीठ घातलं. मीठ घातल्यावर कांदा लगेच शिजतो. त्यामुळे मीठ घातलेलं आहे. हळद आपण बेसन मिक्स केलं, त्यामुळे हळद घालायची गरज नाही. बेसन मिक्स केलं, हळद घातली, त्यामुळे मिक्स करून घेऊया. आता मी मिक्सरचा चपाती म्हणतो तो आपण मिशोवर ऑर्डर केला आहे. खूप मस्त मिळाला. 80 रुपये असं सेल चालू होता, तर त्याच्यामध्ये ऑफर होतं. ते मी घेतला होता. याचं बेसन व्यवस्थित मिक्स करून पाण्यात गुठळ्या होतील. कांदा तुम्हाला पाहिजे तर आता जे आपण बेसन मिक्स केलेलं ते आपण याच्यामध्ये कढईमध्ये घालून घेतले.